पिंपरी कैंप के सामाजिक कार्यकर्ता और प्रसिद्ध व्यवसायी एडवोकेट नानिक पंजाबी की ओर से वरिष्ठ नागरिक संघ पिंपरी गांव 800 बुजुर्गों के लिए एक सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे और पूर्व नगर सेवक संदीप वाघेरे, लच्छू बुलानी, गुलाब राव मारने, ओम प्रकाश शर्मा, मनीष पंजाबी समेत कई मान्यवर उपस्थित थे। इस कार्यक्रम में वरिष्ठ नागरिकों का सम्मान किया गया और 200 छात्रों को पाठ्य सामग्री वितरित की गई। इस अवसर पर वरिष्ठ नागरिकों के लिए स्नेह भोजन कार्यक्रम भी आयोजित हुआ। पूर्व नगर सेवक संदीप वाघेरे और शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे ने अपने विचार व्यक्त करते हुए सामाजिक कार्यकर्ता और व्यवसायी एडवोकेट नानिक पंजाबी के सामाजिक कार्यों की प्रशंसा की। आपण ज्येष्ठ नागरिक म्हणणं योग्य नाहीये। आपण खरं श्रेष्ठ नागरिक आहात। जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या जीवन काळामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जी सेवा केली असेल, ज्या गृहिणी असतील आमच्या माता भगिनी, त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य जगून आपल्या समाजासाठी, आपल्या परिवारासाठी जे काही चांगलं करता येईल त्या गोष्टी निश्चित आपण सगळ्यांनी केल्या असेल। खरं तर आपण एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपण प्रत्येक नातेवाईकामध्ये आपण एक सावलीचं काम आपण सगळेच मंडळी केलेलं आहे। कारण माझ्याकडेही माझ्या भागामध्ये 3 ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही चालवतो। 3 ज्येष्ठ नागरिक संघ चालवत असताना ज्या तुमच्या खऱ्या गरजा आहेत ते द्यायचं काम आम्ही माझ्या प्रभागामध्ये करत असतो। आत्ताच आमचे मित्र संदीपजी मला म्हणत होते की साधारण 850 लोकांचा आपला हा संघ आहे। एवढी मोठी संख्या मला वाटतं कुठल्याच संघामध्ये नाही। कारण पिंपरी सौदागरला पण आमच्याकडे 3 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, तर प्रत्येकाची संख्या 350, 400 अशा हिशोबाने आहे। हे सांगायचं कारण काय आहे की 850 लोकांचा एक संघ, एक विचार तुम्ही घेऊन पुढे येत आहे आणि येत असतानाही तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतं। आजही या वयामध्ये तो खरं पाण्यामध्ये तुमचा एक चांगला विचार करता त्या ठिकाणी आहे। पण आपल्यासाठी जे काही गोष्टी आम्ही सर्वच मंडळी करत आहोत त्याच्यामध्ये नरेश आहेत, आमचे संदीपजी आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण ज्या ज्या गोष्टी या शहरासाठी देऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की दरवर्षीप्रमाणे आपण ज्येष्ठ नागरिक संघासाठी जो महानगरपालिकेच्या वतीने ज्या तुम्हाला सेवा सुविधा पाहिजे असतात ते द्यायचं काम करत आम्ही करत असतो। आम्ही 2014-2015 मध्ये हा ठराव केला होता की पिंपरी महानगरपालिकेमध्ये 3 मतदारसंघामध्ये, भोसरी असेल, पिंपरी असेल, चिंचवड असेल, या 3 मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यासाठी मोठी अडचण काय आहे तर ज्येष्ठांसाठी असणारे की गुरुंगा केंद्र ते महानगरपालिकेच्या लेवलला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला करण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी यावेळेस आपण जागा उपलब्ध करून, काही ॲम्युनिटी स्पेसमध्ये जागा उपलब्ध करून तुमच्या सगळ्यांसाठी आपण गुरुंगा केंद्र बांधणार आहोत। त्यामुळं भविष्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे प्रोग्राम करायचे असतील, छोट्या गोष्टी गुरुंगा केंद्र म्हणून तुम्हाला एकत्र राहायचं असेल, अशा ठिकाणचा प्रयत्न आमचा सर्वच मंडळींचा आहे। त्यामुळं तुमचा जो हात आहे तो नेहमी आमच्या पाठीमध्ये असू द्या, आशीर्वादाची थाप आमच्या हक्काच्या पाठीची असू द्या। कारण ज्यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद आम्हाला लागतात त्यावेळी डबल संख्येने खरं तर आम्ही काम करत असतो। आज वेळ खूप कमी आहे आणि मी तुमच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या असत्या, कारण तुमच्या वयाची माझ्याही घरी माझी आई आहे, आमची सुलती आहे, माझी सुलती आहे। कारण काहीतरी येऊन मन मोकळेपणाने गप्पा मारायचा प्रयत्न आम्ही करत असतो। मी माझ्या भागामध्ये ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी जातो त्या ठिकाणी मी त्यांच्याशी गप्पा मारत असतो। मी भाषण करत नाही, कारण ज्यावेळेस भाषण करणं आणि गप्पा मारणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। ज्यावेळेस गप्पा मारतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातले पण विचार आमच्यापर्यंत करत असतात आणि
त्याच्यातून तुमच्या आल्या अडचणी खरं तर आम्हाला कळत असतात. आणि आज या वयामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मोठी भूक कशी आहे तर कुठेतरी आमच्याशी संवाद साधला पाहिजे. तो संवाद साधायचं काम करत आम्ही मंडळी करत असतो. येणाऱ्या 4 ते 6 महिन्याच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लागणार आहे. जो तो आपल्या परीने प्रयत्न करतो आणि तुम्ही माझे वडीलधारी आई वडिलांच्या जागेवरची व्यक्ती आहात. पिंपरी गावचा, पिंपरी कॅम्पचा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर खऱ्या अर्थाने चांगला विकास करायचा असेल तर चांगली माणसं निवडून द्या. मी जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर मला निवडून द्या, नसेल वाटत तर मलाही निवडून देऊ नका. कारण की तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल 2017 निवडून आल्यानंतर पिंपरी जी काही डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्या अगोदरची पिंपरी पण तुम्हाला सर्वांना माहिती. म्हणजे माझ्या पेक्षा तुम्हाला अगोदरपासून पिंपरी माहिती. म्हणजे पिंपरीमध्ये रेल्वे असेल, पिंपरी सौरागड ब्रिज असेल, ग्राउंड असतील, पाण्याची टाक्या असतील, मशरूम असेल, भरवनाथ मंदिर असेल, छत्रपती शिवाजी महाराज बोला सिमेंट कॉम्प्लेक्स रोड असे अगणित काम आहेत की मी सांगू शकतो. आणि तुम्हा लोकांना स्वतःच घर भरणारा माणूस पाहिजे. तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या प्रभागाचा, तुमच्या गावाचा, पिंपरी महानगरपालिकेचा, त्या लोकसंघाने तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा म्हणा महाराष्ट्राचा विकास करणारे नेतृत्व तुम्हाला इथं घडवायचंय का? स्वतःच घर बांधणार आणि फक्त स्वतः पुढे बांधणार आणि तुम्ही गेलात हा सांगा तुम्ही कसं काय काम करायचं, कसं करायचं सांगा का? स्वतः पुढाकार घेऊन ते काम कधीच नेणारा मार्गाला लावणारा. आता तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो की मी आता 8 वर्ष प्रयत्न करत होतो चिंचवड महानगरपालिकेमध्ये पवना इंद्रायणी मुळा नदी सुधार. तो आता 8 दिवसापूर्वी पवनाचा विषय मागायला लागला. पवना नदी सुधार जी एन्व्हायरमेंटची परमिशन होती, नेगरी ट्रॅफिक म्हणा किंवा पर्यावरण डिपार्टमेंटची परमिशन ती आलेली आहे. त्याच्यासाठी मी कंपनी पण स्थापन केली होती महापालिकेमध्ये. त्याचे बॉन्ड काढायचे, बाकीच्या गोष्टी त्या अनुषंगाने आता मुळा द्यायचं काम चालू आहे. साधारण 9 किलोमीटरचं ते काम आहे. आपली पवना जी शहराच्या मधोमध वाटते 24.40 म्हणजे साधारणपणे 25 किलोमीटर ते काम आता मंजूर झालंय. त्याचं टेंडर होईल आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 90-95 पर्यंत नदी ही चांगली होती. आम्ही त्या नदीत पोहलेलो होतो. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि आमचे अगोदर तुम्ही ती नदी बघितली असेल त्यावेळी एकदम स्वच्छ निर्मळ असेल. आणि असं ऐकलेलं आहे की त्यावेळेला पिंपरी गावातील लोक, आजूबाजूच्या परिसरातील लोक की नदीला पाणी भरायला जायचे, प्यायचं पाणी पण नदीवरूनच भरायचं. अशा पद्धतीने नदीचा विकास होणार आहे. आणि नरेश पंजाबी सुद्धा आगामी काळात आता पक्ष कुणाला तिकीट देतो त्याच्यावरती पण डिपेंड आहे. असं नाही की नरेश पंजाबी संदीप अजून पक्षांचे योग्य वाटेल त्यांनाही पक्ष तिकीट घेणार, पक्षाची ताकद लावणार. तुमचा सर्वांचा प्रधानमंत्र्यांचा आशीर्वाद हा लागणार आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय गाव होऊ शकत नाही. आणि तुम्ही आता दिसताना तर समजा 80 ज्येष्ठ नागरिक दिसत असाल तर तुमचं आता कुटुंब तुमच्या घरी आहे, तुमची मुलं नातवंड सुद्धा. अशा पद्धतीने जर तुम्ही कॅम्पेनिंग केलं तर पिंपरी प्रभागाचा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करणारे नेतृत्व तुम्ही सर्व लोक इथं घडू शकता.